Hello student, welcome to our Valivansh Gurukul channel. Today we are going to see theory of exercise 1.2 of mathematical logical chapter. Theory and after that we start the exercise 1.2. या एक्सरसाइजमध्ये फक्त आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिन्जन्सी असे 4 कन्सेप्ट पाहायचे आणि लगेच एक्सरसाइज सुरू करायची. ठीक आहे, तर नाउ वी स्टार्ट. मागच्या क्लासमध्ये आपण स्टेटमेंट कशाला म्हणायचं, स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कोणकोणते इम्प्लिकेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल, निगेशन्स असे टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पाहिले. त्यावर आधारित एक एक्सरसाइज पाहिली. आता आपल्याला एक्सरसाइज 1.2च्या अगोदर थोडेसे काही पॉईंट पाहिजे. कोणते पाहिजे आपल्याला? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिन्जन्सी हे पाहायचं आणि त्याच्यानंतर लगेच एक्सरसाइज सुरू करायची. ओके, सो नाउ वी सी द फर्स्ट टर्म दॅट इज स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं बघा, आपल्याला माहीत आहे स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट लेटर्स कशाला म्हणायचं? स्टेटमेंट लेटर म्हणजेच आपण ज्यावेळेस स्टेटमेंट पाहिलं त्याच वेळेस आपण पाहिलं होतं की स्टेटमेंट हे आपण स्मॉल लेटरनं डिनोट करतो. ओके, हे बघा, वी नो दॅट स्टेटमेंट्स आर, you know that the statements are denoted by small letters P, Q, R. ओके, अशा स्मॉल लेटरनं आपण काय करतो, स्टेटमेंट डिनोट करतो. यालाच आपण काय म्हणतो, स्टेटमेंट लेटर्स म्हणतो. याला काय म्हणतो आपण? स्टेटमेंट लेटर. ओके, आणि स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ज माहिती आहे आपल्याला. लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं? असे फ्रेजेस किंवा वर्ड्स ज्याचा उपयोग आपण दोन सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी करतो. ठीक आहे, कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स कोणते ते? हे अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन हे लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. ठीक आहे, तर स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? सो प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड लॉजिकल कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट पॅटर्न हे P अँड Q हे एक स्टेटमेंट पॅटर्न म्हणू शकतो आपण त्याला, किंवा P इम्प्लाइज Q अँड R हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे, तर हे झालं स्टेटमेंट पॅटर्न. ओके, इट्स व्हेरी इझी. तर बघू आपण प्रॉपर डेफिनेशन पाहू. डेफिनेशन स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं पहा. सो दिस इज द प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ज इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट लेटर माहिती आहे P, Q, R आणि कनेक्टिव्ज अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा निगेशन याचं प्रॉपर कॉम्बिनेशनला आपण काय म्हटलं? स्टेटमेंट पॅटर्न. नेक्स्ट, स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोपोजिशन. फॉर एक्झाम्पल P अँड Q अँड R, दिस इज वन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. P ऑर Q इम्प्लाइज R हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे, किंवा P डबल इम्प्लाइज Q अँड निगेशन P. ओके, हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. किंवा P ऑर Q हे पण स्टेटमेंट पॅटर्न आहे. अलग लक्षात, स्टेटमेंट पॅटर्न प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ज इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. ओके, नेक्स्ट, लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं? जर दोन स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील, आयडेंटिकल असतील, तर त्याला काय म्हणायचं? लॉजिकल इक्विव्हॅलंट. दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेत. फॉर एक्झाम्पल समजा हे एक P अँड Q अँड R आणि दुसरे हे समजा P डबल इम्प्लाइज Q अँड निगेशन P. या दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या जर ट्रूथ व्हॅल्यू शेवटच्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम येत असतील
आयडेंटिकल येत असतील तर त्याला काय म्हणायचं, दॅट टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्वलेंट. समजा दोन स्टेटमेंट पॅटर्न असतील ए आणि बी, हे जर लॉजिकली इक्वलेंट असतील तर आपण हे असे डिनोट करतो त्यांना. ठीक आहे. किंवा इथं समजा बरं का, हे माहीत नाही आपल्याला याचे ट्रूथ व्हॅल्यू काय येतात. जर समजा पी अँड क्यू अँड आर याची ट्रूथ व्हॅल्यू समजा पी ऑर क्यू इम्प्लाइज आर एवढी येत असेल तर याला आपण काय असं डिनोट करतो हे ते. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. टॉटॉलॉजी कशाला म्हणायचं, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कॉम्पोनंट्स. हे प्राईम कॉम्पोनंट पी क्यू आर हे प्राईम कॉम्पोनंट. ठीक आहे. याच्या ट्रूथ व्हॅल्यू काही जरी असल्या, जर शेवटच्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू येत असतील, टी येत असतील तर याला काय म्हणायचं, टॉटॉलॉजी. अँड वी डिनोट द टॉटॉलॉजी बाय स्मॉल टी. ठीक आहे. अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कॉम्पोनंट. प्राईम कॉम्पोनंटच्या काही जरी ट्रूथ व्हॅल्यू असल्या तरी शेवटच्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सर्व ट्रू येत असतील तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. नेक्स्ट, कॉन्ट्रडिक्शन, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फाल्स फॉर ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इट्स प्रॉपर प्राईम कॉम्पोनंट्स ऑफ प्राईम कॉम्पोनंट्स इज कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. पी क्यू आर हे बघा, दोन स्टेटमेंट असतील पी आणि क्यूच्या येतात, ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटीज किती येतात, दोन स्टेटमेंटच्या 4 येतात. आणि जर 3 स्टेटमेंट आले पी क्यू आर तर ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटीज किती येतात, 8 येतात. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता या सर्व पॉसिबिलिटीजमध्ये शेवटच्या कॉलमच्या जर ट्रूथ व्हॅल्यू सर्व फाल्स आल्या तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रडिक्शन. आणि कॉन्ट्रडिक्शन आपण स्टेटमेंट स्मॉल सी न डिनोट करतो. त्यानंतर पाहायचं आपल्याला कंटिंजन्सी. अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर ट्रू नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड कंटिंजन्सी. जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या काही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येत असतील, काही फाल्स येत असतील तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं, अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणणार आहेत कंटिंजन्सी. ओके. नाऊ नेक्स्ट, इम्पॉर्टंट टेबल फॉर ऑल कनेक्टिव्स. हे बघा, आपण कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन पाहिलेलं आहे, निगेशन पाहिलेलं आहे. त्याचे ट्रूथ टेबल जर आता पुढची एक्सरसाइज आपल्याला सोडवायची असेल तर ट्रूथ टेबल तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक टेबल बघू. हे पहा, या ठिकाणी पी आणि क्यूच्या आता हे दोन स्टेटमेंट आहेत, त्याच्या पॉसिबिलिटीज काय आहेत बघा. आयदर हे दोन्ही पण स्टेटमेंट ट्रू असू शकतात, हे पहिलं ट्रू असेल दुसरं फाल्स, हे पहिलं फाल्स असू शकते दुसरं ट्रू, किंवा दोन्ही पण स्टेटमेंट फाल्स असू शकतात. हे झाल्या द ऑल पॉसिबिलिटीज ऑफ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द पी अँड क्यू स्टेटमेंट. ठीक आहे. पीचं निगेशन टीची टी आहे, टीचं निगेशन काय येईल, एफ. हे एफ टी आहे, टीचं व्हॅल्यू एफ निगेशन. हे एफ आहे, त्याचं निगेशन टी. एफ याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू टी. ओके. पी अँड क्यू कंजंक्शन लक्षात ठेवा. ह्या टेबल तुम्हाला पाठ असणं गरजेचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. रिकॉल दिस ऑल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट्स. ठीक आहे. निगेशनच्या ट्रूथ व्हॅल्यू अपोजिट येत असतात. ट्रू असेल तर त्याची निगेशनची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल, एफ असेल तर त्याची ट्रू येईल. कंजंक्शनमध्ये बघा, कंजंक्शनमध्ये जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फाल्स. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल तर पुढचे एक्झाम्पल तुम्हाला करता येतील. डिजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू फाल्स असतील तरच फाल्स, अदरवाईज ट्रू. हे टी टी टी. इम्प्लिकेशनमध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं फाल्स असेल तरच फाल्स, अदरवाईज ट्रू. डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तरच ट्रू, अदरवाईज फाल्स. म्हणजे टी टी काय येणार, टी येणार, टी एफ एफ येणार, एफ टी एफ येणार आणि एफ एफ सुद्धा येणार. ओके. हे झालं कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन आणि बायकंडिशनल स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल. ओके. हे लक्षात ठेवा तुम्हाला. हे खूप महत्त्वाचं आहे. पुढची एक्सरसाइज सोडवण्यासाठी ह्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिन्जन्सी. आपण जे आता टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिन्जन्सी पाहिलं त्याचे एक्झाम्पल बघू आपण काही. ठीक आहे. हे दोन समजा स्टेटमेंट आहेत, याच्यामध्ये निगेशन पी आलेले आहे तर निगेशन पीसाठी एक कॉलम करू आपण इथे या ठिकाणी.
हे समजा निगेशन पीचं कॉलम. पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतील बघा. हे टी टी हे टी एफ एफ टी आणि हे एफ एफ. ठीक आहे. पीचं निगेशन काय येईल. एफ एफ हे एफ आहे तर हे टी एफ आहे तर हे टी. पी और निगेशन पी. पी आणि निगेशन पीमध्ये डिसजंक्शन घ्यायचं. टी और एफ. टी येतं माहिती आपल्याला. टी और एफ टी एफ और टी टी एफ और टी टी. म्हणजे प्युअर निगेशन पीच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आल्यात. ट्रू आल्यात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. तर याला काय म्हणणार तुम्ही. दिस इज टॉटॉलॉजी. ओके. हे स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो कसा आहे. टॉटॉलॉजीचा आहे. आता बघू पी अँड निगेशन पी. टी अँड एफ एफ टी अँड एफ 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 अँड टी एफ एफ अँड टी एफ. तर इथं सर्व ट्रूथ व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत. फॉल्स आलेले आहेत. सो दिस पी अँड निगेशन पी दिस इज द कॉन्ट्रडिक्शन स्टेटमेंट पॅटर्न. ओके. नेक्स्ट पी अँड क्यू. पी अँड क्यू काय येते बघा. इथं पाहिलं ना आपण पी अँड क्यू. पी अँड क्यू टी 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 आणि अदर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू कसे येतात. फॉल्स येतात. ठीक आहे. सो दिस इज याला काही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आल्यात काही फॉल्स आल्यात. तर हे झालं कंटिन्जन्सीचं उदाहरण. ओके. कंटिन्जन्सी. ठीक आहे. तर आलं का लक्षात तुम्हाला. टॉटॉलॉजी सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर टॉटॉलॉजी, सर्व फॉल्स आल्या तर हे कॉन्ट्रडिक्शन स्टेटमेंट पॅटर्न. काही ट्रू येत असतील काही फॉल्स येतील. ट्रू म्हणजे थोडक्यात टॉटॉलॉजी नसेल आणि कॉन्ट्रडिक्शनही नसेल. टॉटॉलॉजी नसेल कॉन्ट्रडिक्शन नसेल तर हे कोणतं स्टेटमेंट पॅटर्न आला मग याला म्हणतो आपण कंटिन्जन्सी. ठीक आहे. सो नाव वी स्टार्ट एक्सरसाइज 1.2. हे एवढंच लक्षात ठेवायचं. हां म्हणजे आता पुढची जी एक्सरसाइज आहे हे 4 टेबल तुम्हाला पाठ असावीत. म्हणजे कशाचा कंजंक्शन डिसजंक्शन इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन आणि त्याच्यानंतर सर्व ट्रूथ टेबल एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर टॉटॉलॉजी, सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर कॉन्ट्रडिक्शन आणि टॉटॉलॉजी नसेल कॉन्ट्रडिक्शन नसेल तर ते कंटिन्जन्सी. हे याच्यावरच आधारित पुढची एक्सरसाइज आहे. ओके. सो वी स्टार्ट एक्सरसाइज 1.2. हां एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 1 कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग. तर काय करायचं आपल्याला आता ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट पॅटर्न दिलं आपल्याला. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू अँड दॅट इम्प्लाइज अगेन पी. तर बघा यामध्ये स्टेटमेंट किती आलेले आहेत. स्टेटमेंट आलेत 2. पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट आलेत. कनेक्टिव्स किती आलेत 1 2 3. ठीक आहे. स्टेटमेंट 2 आलेत कनेक्टिव्स 3 आलेत. तर 2 अधिक 3 म्हणजे किती कॉलम तयार करावे लागतील आपल्याला 5 कॉलम तयार करावे लागतील. ठीक आहे. तर बघा सोल्युशन 5 कॉलम तयार करावे लागतील. ठीक आहे. तर याचा आपण आता ट्रूथ टेबल काढू. हे पी हे क्यू काय पाहिजे पहिला छोटा ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू काढून घ्यायची. हे पी इम्प्लाइज क्यू. नेक्स्ट हे ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू आणि शेवटी या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. याच्या पॉसिबिलिटीज ट्रूथ व्हॅल्यूच्या काय ट्रू ट्रू टी एफ एफ टी आणि एफ एफ. ओके. इम्प्लिकेशन माहिती आहे आपल्याला. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स अदरवाईज ट्रू. हे टी 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 एफ एफ येणार. एफ टी एफ टी येणार. एफ इम्प्लाइज एफ टी येणार. ठीक आहे. आता याला कॉलम नंबरला नाव देऊ आपण 1 2 3 4 5. तर 4 इम्प्लाइज 3 सॉरी आता इथं काय पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू म्हणजे 3 आणि कॉलम नंबर 2 मध्ये कंजंक्शन घ्यायचं. या दोन्हीमध्ये कंजंक्शन घ्यायचं आणि कंजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू अदरवाईज फॉल्स.
टी 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 येणार, एफ 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 येणार, टी 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 येणार आणि एफ टी एफ येणार. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा कॉलम नंबर 4 हा कॉलम नंबर 1ला इम्प्लाय करायला. ठीक आहे. हां, याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट कोणतं दुसरं कोणतं हे महत्त्वाचं, कारण टी इम्प्लाईज एफ एफ येतं, अदरवाईज ट्रू येते. तर हे घ्यायचं अगोदर आपलं. टी इम्प्लाईज टी काय येणार, टी येणार. एफ इम्प्लाईज टी टी येतं. टी इम्प्लाईज एफ एफ येत आहे आणि एफ इम्प्लाईज एफ टी. हे अशा प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल काढला. ठीक आहे, आलं का लक्षात. नेक्स्ट हां, नेक्स्ट एक्झाम्पल काय, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाईज पी इम्प्लाईज क्यू. बघा कनेक्टिव्स किती आलेत, 1 2 3 4. 4 आणि स्टेटमेंट किती 2, तर 6 कॉलम तयार करावं लागतील. ठीक आहे. ते कॉलम नंबर नाव देऊ आपण त्याला. हे 1, हे दुसरा कॉलम, हे तिसरा, हे 4, हे 5 आणि हे 6 कॉलम तयार करावं लागले आपल्याला. हां, किती स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर पी क्यू नंतर काय लागणार आपल्याला, निगेशन क्यू. हां, त्याच्यानंतर पी अँड निगेशन क्यू. त्याच्यानंतर हे दुसरा ब्रॅकेट करून घ्या, पी डबल इम्प्लाईज क्यू. सॉरी, हे काय दिलं आपल्याला, पी इम्प्लाईज क्यू आहे फक्त. पी इम्प्लाईज क्यू आहे. आणि लास्ट 4 आणि 5 मध्ये डबल इम्प्लिकेशन. तर हे पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाईज पी इम्प्लाईज क्यू. ओके. पी आणि क्यू विषयी काय ट्रूथ व्हॅल्यू, दोन्ही पण ट्रू. हे ट्रू फॉल्स, हे फॉल्स ट्रू आणि हे फॉल्स फॉल्स. ठीक आहे. 2 स्टेटमेंट जर आले तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू लक्षात ठेवा. टी 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 एफ एफ टी एफ एफ हे त्याच्या पॉसिबिलिटीज. क्यूचं निगेशन, टीची निगेशन एफ येईल, एफचं टी येईल, टीचं एफ येईल, एफचं टी येईल. ओके. पी अँड निगेशन क्यू 1 आणि 3 म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. तर टी एफ एफ टी 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 एफ 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 टी एफ. ओके. पी इम्प्लाईज क्यू इम्प्लिकेशनमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. टी 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 एफ 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 टी एफ सॉरी एफ टी काय येणार, तर पी इम्प्लाइज क्यू, टी इम्प्लाइज टी टी, टी इम्प्लाइज एफ एफ, एफ इम्प्लाइज टी टी आणि एफ इम्प्लाइज एफ सुद्धा काय येतं, टी येतं. नेक्स्ट आता कॉलम नंबर 4 आणि 5 मध्ये डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे. तर एफ टी काय येईल, एफ येईल. टी एफ काय येईल, एफ येईल. एफ टी काय येईल, एफ येईल. आणि हे काय होतं, पी एन निगेशन क्यू, हे एफ होतं ना, एफ टी एफ. तर या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आल्या, फॉल्स आले. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या स्टेटमेंट पॅटर्नला तुम्ही काय म्हणणार आहेत, कॉन्ट्रडिक्शन. ओके. हे कोणतं झालं, कंटिन्जन्सीचं.
हे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, परंतु जस्ट तुम्हाला लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. कशाचा ट्रू टेबल काढायचा? पी अँड क्यू डबल इम्प्लाईज क्यू ऑर आर. तर इथं बघा स्टेटमेंट 3 आलेत. पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट आलेत आणि लॉजिकल कनेक्टिव्ज किती आलेत? 3 आलेत. तर आपल्याला ज्यावेळेस 3 स्टेटमेंट येतील त्यावेळेस 8 पॉसिबिलिटीज येतील. त्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या 8 पॉसिबिलिटीज येतील. तर पहा, म्हणजे आपल्याला 8 रोचा टेबल तयार करावा लागणार. ठीक आहे. आणि कनेक्टिव्ज 3 आहेत, तर मग 3 स्टेटमेंट 3 असे 6 कॉलम तयार करावे लागतील. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ रोज कसे भेटत असतात आपल्याला? नंबर ऑफ रोज हे 2 टू द पॉवर n. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? नंबर ऑफ रोज जर तयार करायचे असतील आपल्याला, रोज कसे ठरवणार तुम्ही बघा. हां, 2 टू द पॉवर. जर नंबर ऑफ स्टेटमेंट 2 असतील तर नंबर ऑफ रोज 4 येतील. जर नंबर ऑफ स्टेटमेंट 3 असतील तर नंबर ऑफ रोज किती येतील? 8. नंबर ऑफ कॉलम कसे डिटरमाइन करणार तुम्ही? नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज. आता इथं लॉजिकल कनेक्टिव्ज किती आलेत? 1 2 3. लॉजिकल कनेक्टिव्ज किती आलेत? 3 आलेत. आणि स्टेटमेंट किती आलेत? 3. तर कॉलम किती होतील आपले? 6. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. कॉलम कसे डिटरमाइन करायचे, रोज कसे डिटरमाइन करायचे. जर 3 स्टेटमेंट आले तर 2 टू द पॉवर 3 8 रोज येतील. जर 2 स्टेटमेंट आले तर 2 टू द पॉवर 2 4 रोज येतील. ठीक आहे. म्हणजे जर 2 स्टेटमेंट येत असतील तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटीज 4. जर स्टेटमेंट 3 येत असतील तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटीज 8. ठीक आहे. तर म्हणजे इथं 4 रो तयार करावे लागतील. 2 स्टेटमेंट आले तर, 3 स्टेटमेंट आले तर 8 रो तयार करावे लागतील. कॉलम कसे ठरवायचे? नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज प्लस नंबर ऑफ स्टेटमेंट्स हे याची बेरीज घ्यायची, तेवढे कॉलम तयार करावे लागतील. ठीक आहे. तर पहा, तर याचा आपण आता ट्रूथ टेबल तयार करू. तर हे आपला P हे कॉलम Qचा, हा Rचा कॉलम. नंतर पहिल्यांदा आपण घेऊ P अँड Q, हे P अँड Q. त्यानंतर घेऊ Q ऑर R, हे Q ऑर R. आणि शेवटचा कॉलम असेल या दोन याचं डबल इम्प्लिकेशन. या 2 स्टेटमेंट पॅटर्नमध्ये डबल इम्प्लिकेशन. कशामध्ये? P अँड Q डबल इम्प्लाईज Q ऑर R. ठीक आहे. तर पहा, आता इथं स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी बघा, व्हेरी इझी. या Pच्या स्टेटमेंट, आता हे 8 पॉसिबिलिटीज येणार. तर ह्या 8 पॉसिबिलिटीज व्यवस्थित आपल्याला इन सिक्वेन्स घ्यावं लागतील. त्यासाठी सोपी पद्धत, या Pच्या 4 ट्रूथ व्हॅल्यू ट्रू लिहा, टी टी टी, आणि 4 फॉल्स लिहा, एफ 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 एफ. ठीक आहे. क्यूच्या 2 ट्रू लिहा, 2 फॉल्स लिहा. ठीक आहे. आणि आरच्या 1 ट्रू लिहायची, 1 फॉल्स लिहायची. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं. तर पी क्यू आरच्या पॉसिबिलिटी ट्रूथ व्हॅल्यूचे ऑल पॉसिबिलिटी झाल्यात आता. टी 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 एफ टी एफ टी टी एफ 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 टी एफ 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 टी टी एफ टी एफ 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 टी एफ एफ एफ. ठीक आहे. हे आल्या ऑल पॉसिबिलिटी. पी अँड क्यू या दोन्हीमध्ये कंजंक्शन घ्यायचं. तर मग टी 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 येणार, टी 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 येणार, टी एफ एफ येणार, टी एफ एफ येणार, एफ टी एफ येणार, एफ टी एफ येणार, एफ 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 येणार, एफ 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 येणार. ठीक आहे. हे झालं कंजंक्शन. आता क्यू आणि आरमध्ये डिसजंक्शन. तर डिसजंक्शनमध्ये दोन्ही फाल्स असतील तरच फाल्स, अदरवाईज ट्रू घ्यायचं. ठीक आहे.
तर टी 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 येणार, टी एफ टी येणार, एफ टी टी येणार, एफ 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 येणार, टी 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 येणार, टी एफ टी येणार, एफ टी टी येणार, एफ 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 येणार. ठीक आहे, आलं लक्षात. आता हे एल नंबर देऊ आपण 1 2 3 4 5 आणि 6. तर आता बघा या दोन स्टेटमेंटमध्ये डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ट्रू, आणि वेगवेगळे असतील तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार. ठीक आहे, तर टी 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 एफ टी एफ एफ आलं, सेम ट्रूथ व्हॅल्यू येईल की ट्रू. ठीक आहे, एफ टी एफ 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 टी. ठीक आहे, अलग लक्षात. टी टी एफ टी एफ एफ टी, टी टी एफ टी एफ एफ टी. ओके, हे झाला पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू और आरचा ट्रूथ टेबल. नेक्स्ट एक्झाम्पल, पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर. त्याचं ट्रूथ टेबल काढायचं आपल्याला. पहा आता किती येणार कॉलम, 1 2 3 कनेक्टिव्ह झाले आणि 3 स्टेटमेंट आले, 6 कॉलम येणार. ठीक आहे, तर पहा दिस इज पी क्यू आर, हे क्यू अँड आर, त्याच्यानंतर त्याचं निगेशन क्यू अँड आर, त्याच्यानंतर पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर. ठीक आहे, असे सिक्वेन्सली त्याच्या ट्रूथ टेबल आपल्याला कॉलम काढावं लागते. पी क्यू आरच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा घेणार, 4 याच्या ट्रू घ्यायच्या, टी 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 टी, नंतर एफ 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 एफ, नंतर क्यूच्या टी टी एफ एफ टी टी एफ एफ, आरच्या टी एफ एफ टी एफ टी एफ. आलं लक्षात. हां, क्यू अँड आर, क्यू आणि आरमध्ये कंजंक्शनमध्ये टी 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 येणार, अदरवाईज फॉल्स येणार. टी 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 एफ 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 टी एफ 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 टी 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 एफ 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 टी एफ 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 एफ. आता याचं निगेशन घ्यायचं. तर मग टीची याचं निगेशन काय येईल, एफ येईल. हे काय येईल, टी निगेशन टी टी, हे काय येईल मग निगेशन एफ टी टी टी, घेतलं निगेशन याचं. आता पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर. ठीक आहे, तर हे कॉलम नंबर 1 2 3 4 5 6, कॉलम नंबर 1 5ला इम्प्लाय करायला. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, इम्प्लिकेशनमध्ये पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. टी एफ काय येणार मग, टी एफ एफ येणार, टी 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 येणार, टी 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 एफ 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 टीच येतं, एफ टी टी एफ टी टी आणि एफ टी टी. तर हे आल्या पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आरच्या ट्रूथ व्हॅल्यू. ओके, तर घ्यायच्या स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण आता. निगेशन पी अँड पी और निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, सोल्युशन. तर हे याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आलेले आहेत, पी क्यू. त्याच्यानंतर काय लागणार आहे आपल्याला, निगेशन पी. त्यानंतर काय लागणार आहे, निगेशन क्यू. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल पी और निगेशन क्यूची. त्यानंतर हे दुसरा टेबल कंप्लीट करायचं, ब्रॅकेट. त्यानंतर बघा पी और निगेशन क्यू
अँड क्यू हे 1 2 3 4 5 6. तर त्यानंतर काय निगेशन पी इम्प्लाइज निगेशन पी अँड पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू म्हणजे निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 मध्ये कंजंक्शन. म्हणजे इथं या 7 मध्ये असं लिहू शकता तुम्ही 3 अँड 6. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालतं, काय अडचण नाही. 3 आणि 6 मध्ये कंजंक्शन. हां, तर पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतील पहा. टी 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 एफ एफ टी एफ एफ. आता पीचं निगेशन एफ टी पीचं निगेशन टी नाही येणार इथं. बघा पीचं निगेशन टीचं निगेशन एफ टीचं एफ येईल, टीचं परत इथे एफ येईल आणि एफचं निगेशन हे टी आणि हे पण टी. हे पीचं निगेशन आलं हे टी टी एफ एफ होतं, निगेशन त्याचं येईल एफ एफ टी टी. ओके, क्यूचं निगेशन हे टी एफ आहे, तर याचं निगेशन होईल एफ टी एफ टी. ठीक आहे. आता पी ऑर निगेशन क्यू कॉलम नंबर 1 आणि 4 मध्ये डिसजंक्शन. पी ऑर निगेशन क्यू 1 आणि 4 मध्ये डिसजंक्शन. तर टी एफ डिसजंक्शन मध्ये हां टी एफ टी 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 एफ एफ डिसजंक्शन मध्ये एफ टी टी. ठीक आहे. आता पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू कॉलम नंबर 5 आणि 2 मध्ये कंजंक्शन. तर टी टी कंजंक्शनमध्ये टी टी काय येतं आहे कंजंक्शनमध्ये टी एफ येतं, टी एफ येतं, एफ टी एफ येते. ओके. आता 3 आणि 6 मध्ये परत कंजंक्शन. 3 काय निगेशन पी, 6 काय पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. 3 आणि 6 मध्ये कंजंक्शन. तर बघा एफ टी एफ आलं, एफ 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 आलं, टी एफ एफ आणि टी एफ एफ. तर काय आलं मग ट्रूथ व्हॅल्यू सर्व एफ एफ एफ. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. कशाचं काढायचं ट्रूथ टेबल आपल्याला निगेशन पी इम्प्लाइड निगेशन क्यू अँड निगेशन क्यू इम्प्लाइड निगेशन पी. चला निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन क्यू इम्प्लाइड निगेशन पी. तर पहा हे ट्रूथ टेबल काढायचं आपल्याला. तर मग पहिल्या कॉलममध्ये पी हे क्यू, नंतर काय लागणार आहे आपल्याला निगेशन
नंतर काय लागणार आपल्याला, निगेशन पी, निगेशन क्यू. हे काय, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. अँड दुसरं काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ओके. तर हे 1 2 3 4 5 6 आणि हे 7वा कॉलम. आता 5 आणि 6 मध्ये काय आहे, अँड आहे, कंजंक्शन आहे. ते इथं मग तुम्ही असं करू शकता 5 अँड 6. हा स्टेटमेंट लिहिलं तरी चालते आणि कॉलम नंबर लिहिला तरी चालते, काय अडचण नाही. पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी 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 एफ एफ टी एफ एफ. ठीक आहे. पीचं निगेशन काय येईल बघा, एफ 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 सॉरी हे काय येईल, टीचं एफ आणि इथं एफचं टी येईल. इथे एफचं काय येईल, ठीक आहे. हां, एफचं निगेशन टी आणि हे टी. ओके. पीच्या व्हॅल्यू येतात टी टी एफ एफ, त्याचं निगेशन आलं एफ एफ टी टी. ओके. क्यूचं निगेशन हे टी एफ आहे, त्याचं निगेशन होईल एफ टी एफ टी. ठीक आहे. आता निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इम्प्लिकेशनमध्ये पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. तर मग एफ एफ काय येईल, टी येईल, एफ टी टी येईल, एफ इम्प्लाइज एफ टी टी इम्प्लाइज एफ एफ येईल, एफ इम्प्लाइज टी टी आणि टी इम्प्लाइज टी टी. ओके. आता 5 आणि 6 मध्ये कंजंक्शन टी अँड टी 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 अँड एफ एफ आणि एफ अँड टी एफ येईल आणि टी अँड टी टी. ठीक आहे. आलं का लक्षात तुमच्या? आता खूप सोपे प्रश्न आहेत. फक्त कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन याचे ट्रूथ टेबल तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. टेबल कितीही मोठं आला, स्टेटमेंट पॅटर्न कितीही मोठं आलं तरी काय अडचण नाही आपल्याला. ठीक आहे. तर हे 6 एक्झाम्पल या क्लासमध्ये आपण कंप्लीट करू. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओ क्लासमध्ये करू. ठीक आहे. काही तुमच्या कमेंट असतील, काय अडचणी असतील तर जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके. थँक्यू. सो वी स्टॉप हिअर.